आमचं तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा घेऊन येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणामागे अशी आख्यायिका आहे की संक्रासूर आणि किंक्रासूर नावाचे 2 राक्षस होते आणि या दोघांना पार्वतीने संक्रांतीचं रूप धारण करून वध केला व पृथ्वीवर सर्वांना एक मुक्ती व स्वातंत्र्य दिले. शास्त्रामध्ये अशी पण एक आख्यायिका आहे की गंगा धरती मातेवर जेव्हा अवतरली ती या संक्रांतीलाच आणि समुद्राला जाऊन भेटली ती या संक्रांतीच्या दिवशी. म्हणून या दिवशी अभ्यंग स्नानांचे महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी तीळ, हळद व बेसन याचे उटणे करून लावावे किंवा पाण्यामध्ये तीळ टाकून गंगा मातेला नमस्कार करावा व स्नान करावे. सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे. दारापुढे रांगोळी काढावी. प्रथम देवतांना नमस्कार करावा. या दिवशी केस धुवायचे नाही आणि सुगड पूजा होईपर्यंत काहीही खायचे नाही, म्हणजे उपवास करायचा. जोपर्यंत सुगड पूजा होत नाही तोपर्यंत आपण उपवास धरावा. शक्य झाल्यास या दिवशी एक जोडपं जेवायला घालायचं चांगलं असतं. या दिवशी पुरणपोळी, आमटी, वरण, भात, भजे, कुरडई असा संपूर्ण स्वयंपाक करावा. तिळगुळाच्या पोळ्या करून देवाला नैवेद्य ठेवावा. सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यालाच उत्तरायण असे संबोधले जाते. या बदलत्या ऋतूमध्ये नवीन धान्य, बोरे, हरभरे, ऊस, ज्वारी, गव्हाच्या ओंब्या, वांगी, पावटा, गाजर असे शेतामध्ये उगवते. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. म्हणून मकर संक्रांतीचा अगोदरचा दिवस हा भोगीचा दिवस असतो. या भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून खेंगाटणं म्हणजे भोगीची भाजी करतात. यालाच मिश्र भाजी असेही म्हणतात. मकर संक्रांत 3 दिवसात साजरी करतात. 3 दिवसामध्ये मकर संक्रांत कशी साजरी करतात ते आपण बघूया. पहिला असतो भोगीचा दिवस, म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस जो असतो तो भोगीचा दिवस. या दिवशी आपण केस धुवायचे असतात. त्याच्यानंतर दुसरा दिवस असतो मकर संक्रांत, जो मेन दिवस असतो, आणि त्याच्यानंतरचा जो दिवस असतो ती असते किंक्रांती म्हणजे कर. तर भोगीच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची म्हणजे केस धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीला केस धुवायचे नाही. भोगीची भाजी, तीळ लावून भाकऱ्या असं आपल्याला भोगीच्या दिवशी करायचे आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तीळ पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे. सुगडे, वाण, पूजेचे सामान हे घरी अगोदरच आणून ठेवायचे आहे आणि संध्याकाळी म्हणजे भोगीच्या दिवशी संध्याकाळी मुगाच्या डाळीची खिचडी करून आपण देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर हा झाला भोगी. आता आपण मकर संक्रांतीचा दिवस पाहूया. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची आहे. तर सुगड पूजा कशी करायची? तर सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर स्वस्तिक किंवा रांगोळी काढायची आहे. दरवाजा पुढेही आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्यावर पाट ठेवायचे आहे. पूजेचे सर्व सामान जे आहे ते जवळ घ्यायचे आहे. प्रथम उजव्या हाताला दिवा लावावा. अग्निदेवाची पूजा करावी व अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला उर्वरित पूजा करायची आहे. आता इथे तांदळावर सुपारीच्या स्वरूपात गणपती देवाची पूजा करत आहे. गणपती देवाची पूजा झाल्यावर सुगडाची पूजा करायची आहे. आणि सुगड पूजा करताना मी सुगडला 5 हळद कुंकाचे शुभचिन्ह काढत आहे. काही भागामध्ये उभी रेघ ओढतात, तर काही भागामध्ये तोंडाला थोडासा लाल पिवळा दोरा जो असतो तो बांधतात. आता मी ही सुगडला शुभचिन्ह काढल्यावर याच्यामध्ये मी आता वाण भरत आहे. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा ह्या सर्व फुले वगैरे सर्व मी त्यांना वाहत आहे. तसेच तिळामध्ये साखर कालवून सुगडला अर्पण करावे. आणि अशा प्रकारे आता मी सुगडीचे जे वाण आहे ते मी ब्लाऊज पीसने झाकत आहे. आता हे सगळं पूजा झाल्यावर हा जो वाण असतो तो पहिल्यांदा आपल्याला तुळशीला वंसायचा आहे आणि मग तुळशीचा जो मान आहे तो आपल्याला पहिल्यांदा वंसायचा आहे आणि तुळशीचा मान घेतल्यावर मग आपल्याला मंदिरामध्ये देवीला आपल्याला वंसायला जायचे आहे आणि नंतर तिथं जमलेल्या सुवासिनींनाही आपल्याला ह्या ज्या वंसायचं आहे. तर प्रथम आपल्याला मंदिरात जायच्या अगोदर तुळशीला वंसायचे आहे. त्याच्यामुळे मी 2 सुगड घालून पदरामध्ये झाकून घेत आहे आणि माता तुळशीची पूजा करत आहे. अशा प्रकारे माता तुळशीला 3 वेळा मी वाण वंसत आहे. अशा प्रकारे मी देवघरातही वंसणार आहे आणि नैवेद्य जो आहे पुरणपोळीचा जेव्हा होईल तो झाल्यावर मी जसा नैवेद्य होईल तसं मी देवाला आणि तुळशीला अर्पण करणार आहे.
तर आपल्याला मंदिरामध्ये राधाकृष्ण मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, तुळजाईचं, अशा देवींचे जे मंदिर आहेत तर त्या मंदिरामध्ये सर्व सुवासिनींनी एकत्र जाऊन आपल्याला तिथं वंसायचे आहे. तर मी मंदिरात जाताना काय काय सामान घ्यायचे आहे ते तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला इथं दाखवत आहे. तर हळदी कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर काळी पेटी आणि हे सुगड जे आहे ते मी ब्लाऊज पीसने झाकत आहे. त्यासोबत मी हे थोडेसे वाण घेतले आहे, नागलीची पानं घेतली आहे, तिळगुळ घेतलेले आहेत आणि हळदी कुंकाचा करंडा, फुले आणि रुमाल घेतले आहे, जेणेकरून मी तिथं जे सुवासिनी असतील त्यांना जे वाण देईल त्याच्यासोबत रुमालही मी देईल. तर तुम्ही अशा प्रकारे नेलपेंट देऊ शकता किंवा तुम्हाला जसं सुचेल, जिरे मोहरीचे पॅकेट किंवा तुम्हाला असं एखादं मेकअपचं एखादी वस्तू द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कोणतंही वाण देऊ शकता. मंदिरामध्ये आपल्याला देवीलाही याच प्रकारे वंसायचे आहे आणि मग त्याच्यानंतर सुवासिनींना हळद कुंकू लावून वाण द्यायचे आहे आणि वाण देताना आपल्याला म्हणायचे आहे, सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मोजन्मी वंसा, आला नगरात घ्या पदरात, देते राणी कोणाची, वंसा घेणारीने एक उखाणा म्हणायचा आहे आणि त्या उखाण्यातून आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे आणि जी देणारी आहे तर तिला विचारायचं आहे की देते राणी कोणाची, तेव्हा देणारीनेही आपल्या उखाणा घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा सण उखाणे घेऊन द्विगुणित आनंदाने साजरा करतात. तर काही ठिकाणी जे आहे विडा उचलतात, म्हणजे 5 नागलीचे पानं, 5 हळकुंड, 5 विलायची, 5 लवंग, अशा 5 वस्तूंचे सेट करायचे, 5-5चे सेट आणि मग तो जो विडा आहे तो कोणत्याही सुवासिनीला आपल्या पदरामध्ये द्यायला लावायचा. जर तुम्हाला 25चा सेट करायचा असेल तर तुम्ही 25चा सेट करू शकतात आणि हे सगळे विडे जेव्हा आपण पदरात घेऊ तेव्हा आपल्याला जे आहे ते मंदिरामध्ये देवीच्या पाया पडायचं आहे, ओटीमध्ये विडे घेऊन आणि मग हे जे आहे ते तुळशीला वाहायचे आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काही जर सिंपल वाण देतात, घेतात आणि सिंपल पद्धतीने करतात. ज्यांना हौस आहे ते 5-5चे जे आहे ते विडे उचलतात आणि जर एखादीला विडा उचलण्याची हौस असेल तर तिने विडा उचलणाऱ्या सुवासिनीचा विडा आपल्या पदरात घ्यायचा आहे व त्या वर्षीपासून ती अख्ख्या आयुष्यभर मकर संक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे विडे उचलूनच मकर संक्रांत साजरी करेल. तर तुम्हाला जर हौस असेल तर तुम्ही कोणत्याही सुवासिनीकडून जी विडे उचलत असेल तर तिच्याकडून एक विडा जो आहे तो आपल्या पदरामध्ये घालून घ्यायचा आहे. मग त्या दुसऱ्या वर्षीपासून तुम्हीही अशा प्रकारचे सेट करून विडे उचलू शकता. तर मकर संक्रांतीमध्ये अजून बाकीचे जे सण असतात ते आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर लहान मुलांचे बोरन्हाण, त्याच्यानंतर रथसप्तमीची पूजा. तर अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमीपर्यंत असे अनेक छोटे छोटे जे कार्यक्रम असतात हळदी कुंकाचे आपल्याला कार्यक्रमाला जावे लागते. तर अशा प्रकारचे आपण मकर संक्रांतीचे जे सण आहे तर ते आपण साजरे करू शकतो. संक्रांतीचा जो दुसरा दिवस आहे त्याच्यानंतरचा दिवस आहे तो आहे किंक्रांती. तर या दिवशी कर असते, म्हणजे घरामध्ये भांडणं होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातले वातावरण जे आहे ते एकदम शांत ठेवायचे आहे. या दिवशी आपल्याला धिरडे बनवायचे आहे, म्हणजे गव्हाचं पीठ, मुगाचं पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये रवा टाकून आपल्याला भिजवायचं आहे आणि नंतर ते आपल्याला तव्यावर ज्याचे धिरडे करायचे आहेत आणि ते खायचे आहेत. तर अशी परंपरागत किंक्रांतीमध्ये अशा प्रकारचे धिरडे बनवण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे आपण किंक्रांती जो आहे तो सण साजरा करतो आणि किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण कोणत्याही एका दिवस निवडून हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या घरी ठेवू शकतो. तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमात दिवशी आपल्याला काय करायचं आहे की काही सुवासिनींना आपल्याला घरी आमंत्रण द्यायचं आहे, त्यांना बोलवायचं आहे, हळदी कुंकाला या म्हणून असं आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे. त्या दिवशी आपल्याला दरवाजासमोर छानपैकी रांगोळी काढायची आहे, दरवाजाला तोरण बांधायचे आहे, देवपूजा छानपैकी करायची आहे, रांगोळीमध्ये पतंग, तिळगुळ, दागिने अशा प्रकारे आपल्याला डेकोरेशन दाखवायचे आहे. 5 वाण, सुशोभित सुगडे, मेहंदीचे कोण, हिरव्या बांगड्या, ब्लाऊज पीस ह्या सगळ्या गोष्टींचा, सुवासिनींच्या वस्तूंचा आपण वापर करून छानपैकी भिंतीवर डेकोरेशन करू शकतो, टेबलावर छानपैकी डेकोरेशन करू शकतो. नागलीचे पाने, सुपारी, तिळगुळवड्या, हळदी कुंकू, त्यांचा करंडा अशा प्रकारचे ताट आहे तर ते आपण मस्तपैकी भरायचं आहे आणि छान असं मस्त दिसेल अशा प्रकारे ठेवायचं आहे. आपल्याला स्वतःलाही आवरायचं विसरायचं नाही, आपण स्वतः मेकअप करायचा. त्याच्यानंतर अत्तर ठेवायचं आहे, बडीशेपच्या पुड्या, तिळगुळ आणून ठेवायचे आहे, जागोजागी फुलांच्या माळ्या, कोपऱ्यांनी आपल्याला छानपैकी असे
कलश आणि त्याच्यामध्ये छानपैकी फुले अशा प्रकारे आपल्याला छानपैकी डेकोरेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसं स्नॅक्स ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा सुवासिनी येतील आपण त्यांना हळदी कुंकू लावू, अत्तर लावू, त्याच्यानंतर बडीशेपच्या पुड्या देऊ, नागलीचे पाने देऊ आणि एखादा वाण देऊ. त्यावेळेस आपल्याला त्यांना थोडंसं स्नॅकही द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी, ढोकळा, केक, इडली, चटणी, समोसे, खिचडी, पावभाजी, सँडविच असं आपल्या आवडीप्रमाणे आपण काहीही स्नॅक देऊ शकतो. वाण आणून ठेवायचे आहे. वाणमध्ये आपण गजरा, नथ, रुमाल, हेअर सॅटिनचे बँड, चंद्रकोर मोतीची टिकली, त्याच्यानंतर चाळणी, उलथणे, पंचपाळ, ताम्हण, भाजी काढायचे भांडे. तर अशा प्रकारे आपण संक्रांतीला काहीही एक अशी वस्तू जी आहे आपण सुवासिनींना देऊ शकतो. तसंच नव्या नवरीस जर नवी नवरी असेल तर तिच्यासाठी हलव्याचे दागिने आपण आणून तिला सजवायचं आहे. तर अशा प्रकारे हळदी कुंकाचा कार्यक्रमही कसा करायचा तर हे मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनेमध्ये लवकर सांगितलं आहे. जर तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आवडला असेल, संक्रांत, भोगीचा दिवस, त्याच्यानंतर किंक्रांत आणि त्याच्यापासून आपल्याला किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे आहे ते कोणकोणते कार्यक्रम करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी रथसप्तमीचीही पूजा आपल्याला करायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला दूध जे घ्यायचं आहे ते गॅसवर ठेवायचं आहे उकळायला आणि दूध जे आहे ते ओतून जाऊन द्यायचं आहे. म्हणजे दूध जे आहे ते ज्या दिशेला ओतू जाईल तर त्या दिशेने आपल्या घरामध्ये जी आहे ती भरभराट येणार आहे, तर असं समजलं जातं. तर अशा प्रकारे रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकाचा एक कार्यक्रम ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे संक्रांत जी आहे ती आपल्याला 1 महिना अतिशय आनंदाने एकमेकींच्या घरी हळदी कुंकाला जाऊन द्विगुणित करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, जर हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.